हेलो गाइस, नमस्कार, वेलकम टू माय व्लॉग। आम्ही ठरवलं आहे की आम्ही उद्या जाणार आहोत एका ट्रिप वरती आणि आमचा ट्रिप ऑर्गनायझर आहे चेतन। व्लॉग शूट करणार आहे अभय। उद्याचा व्लॉग आमचा तुमचा होस्ट असणार आहे अभय आणि स्पॉन्सरशिप आहे स्पॉन्सरशिप साठी झगडा होतोय। कोण करणार स्पॉन्सरशिप याच्यावरती तुम्ही कमेंट करून सांगा। तोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो की उद्याचा स्पॉट कुठला असणार आहे। ही आमची कल्याणवरून आलेली आमची बहीण आहे, ती मुंबईची बहीण आहे। ही आहे ती बहीण कल्याणवरून आलेली, ही जिल्ह्याची बहीण। तर तुमचा ब्लॉग नाही चालू करायचा, आमचा ब्लॉग मध्ये यायचा आहे तुम्हाला। हॅलो, आम्ही उद्या जातो एका मजेदार ठिकाणी, पूर्ण फॅमिलीसह आमचा काढण्याचा प्लॅन आहे। कदाचित माझा ब्लॉग आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, खूप गर्दी आहे। ही बघा प्रतिभा बसलेली, तुमची होस्ट आणि तुमची दोस्त प्रतिभा, आणि ही आमची मंडळी पूर्ण फॅमिली। चला अंकल बोलले बस झाला का आवाज। हा, आणि आम्ही सकाळी 7 वाजता उठून आम्हाला जायचं। आणि आता बघा, तुम्ही बघू शकता की 11:15 वाजलेले आहेत आणि अजूनही आम्ही झोपलेलो नाहीये। आणि त्यातही यांनी उनो खेळण्याचा प्रोग्राम तयार केलेला आहे। आता उनो खेळता खेळता किती वेळ होतो काय उनो कोणाला खेळता येते? हा, तुला येते खेळता? बघता का तुम्ही? आईला बी टाकणार आहे, ये उठून ये। आईला बी टाकणार आहे, परत टाका उद्या काय कोणाला बघून विश केलं मी ना, परत टाक। टाक कुठे आल्या? सुरू कोण करते? सुरू कोण करते? अरे मी ना आले काय आहे तू? आई टाका का मी? अरे वो येलो वाले रेंटल आहे का? ते वाले रेंटल याच्यामध्ये सगळ्यात कमी पैसे राहिले। हां, आणि अजून एक गोष्ट, आता सपोज याने येलो 5 टाकलाय, येलो चालू आहे, त्याच्याकडे येलो आहे, तर हा येलो टाकू शकतो। पण याच्याकडे येलो नाहीये पण 5 आहे, तर तो कुठल्या पण कलरचा असते, याने जर त्या कलरचा 5 टाकला तर परत याने रेड कलरचा 5 टाकला, तर मला इथून रेड कलर चालून जाईल। बाला आहे हा भाऊ, दादा सेवा घे हो साहेब, ठेवला नाही ना तो बाला आहे ना हो दादा। अरे ते उचल बाबा रे, आहे टाकला। हां, रिवर्स बाबू इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ। आणि अशा प्रकारे आमची जर्नी सुरू झालेली आहे। रस्ते जरी उबडखोबड असले तरी आजूबाजूचा परिसर हिरवळ पाहून मन खूप सुखावत आहे। चांगला वाटतंय। कसा आहे रस्ता? रस्त्याने बरोबर आहे, रस्ता बरोबर नाही पण तरी सुद्धा एन्जॉय
उमते घ्या एकदा. कसं वाटतंय? ओके. येस. आणि आम्ही थांबा घेतलेला आहे या ठिकाणी. अशी सुंदर अशी ग्रीनरी आम्हाला दिसत आहे. थांबा घेतलेला आहे इथे थोडसा मद्यपान होईल. एकही खोका नाही फिर भी ओके. विदाउट खोके फिर भी ओके. तर आम्ही हा थांबा घेतलेला आहे. खूप ग्रीनरी आहे इथे तुम्ही बघू शकता. आय डोंट थिंक तुम्ही बघू शकता पण ठीक आहे. हा नजारा खूप छान आणि उत्तम आहे. आणि आमची फॅमिली एवढी दाटी वाटी करून आम्ही बसलेलो आहोत. कदाचित तुम्ही बघू शकता. उंच ठिकाणी ना आपण. प्रतिभा कान बंद पडले. काय आला डोळे? कान बंद पडले. कान कसे काय बंद पडले तुझे? उंचावर आहे आपण. केरला वाईफ देतात तुला इथे. ऍक्च्युली ग्रीनरी तशीच आहे. कुठे आले म्हणते तू? ठिकाणी थांबलेलो आहोत आम्ही थोडा वेळ स्पेंड करू. नजरिया खूप छान आहे. नजारा नजरिया आहे. हा नजरिया तर खूप छान आहे. आई चल. आम्ही चढतोय. हे एक उंच ठिकाण आहे आणि इथून कदाचित आम्हाला अजून चांगला व्ह्यू पाहायला मिळेल. त्यासाठी आम्ही इथे चढतोय. थोडी उंच टेकडी आहे रस्त्याच्या कडेला आणि त्या कडेवरून आम्ही चढतोय. पाय घसरत आहे लोकांचे इथे. यस. आणि जिजू ऋषी इथे ऑलरेडी पोचलेले आहेत आणि ही मंडळी त्यांना जॉईन करते. येस. आणि खरंच इथून चांगलं दृश्य पाहायला मिळतं आहे आम्हाला. बऱ्यापैकी इथून व्ह्यू आहे आणि जवळजवळ हे उंच ठिकाण आहे. या तिघं लोक एका फ्रेम मध्ये आलेले आहेत. ये बाबू बाबूचे पप्पा आणि बाबूची मम्मी. तिकडे बघ मामाकडे बघ. शूटिंग इकडे बघ. शूटिंग साठी काय आहे? कुठली भाजी आहे? तरोटा. तरोटाची भाजी आहे. चांगली भाजी आहे. चला. चल लवकर. पाय धर. काही नाही. पाय धर. एकदम हळू. एकदम हळूहळू. इकडनं पाय सटकत नाही. इकडनं चाल तू बी चाल. हे खाता बाई. आई याला घाणेरी म्हणतात. हे विषारी असतं.
बसाली जाना है। बसाली आगे कमल खेड़ा से आगे जाना पड़ेगा। कमल खेड़ा जैसा आगे से बसाली खाता है वहाँ से यही रोड है ना सीधा। और ये पूछ लेना और आगे जाके। थैंक यू भाई। इथून फक्त 3.4 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, म्हणजेच 9 मिनिट आम्हाला लागतील बसाली वॉटरफॉल इथे पोचायला. इथल्या सुंदर अशा शेतमळ्यांना पाहून आम्हाला मुन्नार येथील टी गार्डनची आठवण होत आहे. दुरून हे शेतमळे जणू टी गार्डनच भासत आहे. नदी लागलेली आहे. किलोमीटर आलेलो आहोत. हो अंकल, आता उतरायचं आहे आपल्याला. आपण आता जवळजवळ उतरणार आहोत लवकरच. ओके, थांबा 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 थांबून घ्या. कुठे आहे रे? जवळपास म्हणजे आता कुठे? 2 मिनिटं इथे उतरून विचारूनच घेऊ आपण कोणाला तरी. आता झरना झरना आगे है क्या? झरना कैसे जाना पड़ेगा? कैसे जाना पड़ेगा? गाड़ी जाएगी क्या? ये बड़ी गाड़ी चल जाएगी? वहीं पे जा रहे हैं ना? चलो फिर चलो चलो. ओके, थैंक यू. जाएंगे गाड़ी यही रुकेंगे. त्या मुलाला विचारलंय झरणा कुठे आणि त्याने सांगितलंय की इथून आम्हाला हा रस्ता आहे सरळ, इथून खाली उतरत जावं लागेल आणि आम्ही इथे इथे आम्हाला गाडी पार्क करावी लागेल आणि इथूनच हा रस्ता पकडून इथे जात आहेत हे लोक बिजू. तर इथून असं खाली उतरून आम्हाला झरणा पाहायला मिळू शकतो. अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही की आम्ही करेक्ट लोकेशनला पोचलो आहे की नाही, पण आय होप की आम्ही एवढं ट्रॅव्हल करून इथपर्यंत आलो आहे तर करेक्ट लोकेशनच असायला हवी. आणि यस, सो वी आर हेडिंग टू वॉटरफॉल फायनली. मे बी और मे नॉट बी, बघूया मी पोचतोय की नाही. बंद करून घ्या. ये रुक सकते क्या यहाँ पर? ये रुकने के लिए किया है क्या ये? अच्छा, फायनली आम्ही बसाली गावाला पोचून वॉटरफॉल पर्यंत प्रवास करत आहोत. रस्त्याने आहोत आता. तिथे जायला हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे, या रस्त्याने लोक जात आहेत आणि आम्ही जातोय. आई, मी, आत्या लोक मागून आहेत. यस, जिजू आणि हे पोचलेत ऑलरेडी आणि इथे बऱ्यापैकी मोरांचा आवाज येतोय. मोर, लांडोर त्यांचा आवाज आणि असा हा नजारा आहे. हेच ते गव्हर्मेंट कॉटेज, तिथे पर्यटकांसाठी थांबण्याची व्यवस्था आहे गव्हर्मेंटने केलेली. आणि हा तो नजारा. इथून अजूनपर्यंत आम्हाला ह्या स्टेप्स दिसत आहे. इथून असं खाली 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 जात हे आमचे मंडळी जात आहेत. अतुल भाऊ, दीदी.
हो हो हो, हा आहे तो झरणा, बसाली झरणा, बसाली वॉटरफॉल. आणि हे ते घनदाट जंगलाच्या मधोमध हे तुम्ही बघू शकता की खूप घनदाट असा जंगल आहे. आणि या जंगलाच्या मधोमध बसालीचा हा धबधबा, इथे अतिशय निसर्गरम्य वातावरणात प्रतिभा. फायनली आपण बसालीला पोहोचलोय. कसं वाटतंय तुला? एकदम भारी. असं वाटलं की ते पाणी नव्हतं पण दिसतंय पाणी. हो, पाणी आहे इथे ॲक्च्युली. आणि हा आपल्याला अजून परत खाली हा रस्ता उतरत खाली जायचा आहे. आहे इथे पण स्टॉप आहे वाटतं. पाणी पडतंय तिथे. कुठे? इथे ना. ते काय लोक पण आहेत तिथे. छोटूसं असेल वाटतं तिथे. हो, इथे आहे छोटंसं काहीतरी. लोक आरड्या मारतात. तुम्हाला मोरचा आवाज येत असेल कदाचित. कॅमेरामध्ये शूटिंग व्हिडिओमध्ये आवाज रेकॉर्ड होत असेल तर येत पण असेल. चलो. हा खडतर रस्ता आहे. इथे खूप दगडं टाकलेली आहेत त्यांनी. आणि जवळच आता हा वॉटरफॉल दिसतोय मला. तुम्ही पण जेव्हा खाली तिथे उतरल्यानंतर तो वॉटरफॉल तुम्हाला दिसेल. तर चला, फॉलो मी. कोण माईक तरी लावायचं. सांभाळू मी. हा तो धबधबा आहे आणि आम्ही हे पाहायला इथपर्यंत आलो. बघा, बसालीचा वॉटरफॉल. मला वाटतं खोल आहे इथे. आपण खाली जाऊ नाही शकत. इथे लोकांना आतमध्ये जाण्यासाठी वर्ज केलेलं आहे. कदाचित हे खोल याची डेप्थ खूप असावी, त्यामुळे लोकांना इथे आत शिरण्यास मनाई आहे पाण्यात. म्हणून इथे कोणी पोहतानाही दिसत नाही आहे. पण तिथे आपले मंडळी इकडनं दाखव. इकडनं ही आपली मंडळी इथे उतरली आहे. मला वाटतं इथे खूप जास्त डेप्थ नाही आहे पाण्याची. तर हे लोक आहेत तिथे. पण आपण इथे तर नाही जाऊ शकत या पाण्यामध्ये, या एवढ्या परिसरात. ते धोकादायक असू शकतं. हे सगळं याच्यावरती पाणी आंघोळ करायला पाहिजे, तेव्हा मजा वाटली असते. पण इथे जाऊ नाही शकत ना आपण पाण्यात. सर्वांची इच्छा आहे की पाण्यात जाता आलं पाहिजे होतं, पण पाण्यात जाण्याची संधी तर काही दिसत नाहीये. मीन व्हाईल मग आम्हाला हा एक हे दिसलेला आहे, सावधान झरने के कुंड से दूर रहे. स्थानिक लोकलकडून आम्हाला माहिती मिळाली आहे की या धबधब्यापासून थोडं इकडे जर गेलो आपण या दिशेने तर इथे शिव मंदिर आहे. आणि त्या मंदिरात तिथून पाणी पडतंय. तर आपण तिथे जाऊ आणि बघूया ते मंदिर कसं आहे, शिव मंदिर. या समोरच एक शिव मंदिर आहे. त्या शिव मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. पुढे बच्चे कंपनी खूप मजा करते. एक शिव मंदिर आहे. ते शिव मंदिरापासून आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. आणि इथे एक छोटासा धबधबा आहे, तो अक्षरशः या मंदिराच्या कडेवर पडतोय. ओ हो हो हो, फायनली आम्ही इथेपर्यंत पोहोचलोय. हे ते शिव मंदिर ज्याची इथल्या ग्रामस्थांनी चर्चा केली होती. आणि हा त्याच्या बाजूने वाहणारा धबधबा छोटासा आहे. इथे आपण सुरक्षित ते आंघोळ करू शकतो. आणि आपण आंघोळ केल्यानंतर देवदर्शन घेऊन इथून
परतीचा प्रवास करू शकतो. इथून प्रस्थान करत आहोत. सर्वांनी आंघोळ केलेली आहे आणि आम्ही इथून निघत आहोत. ये आंघोळ करून केस ओले करून सर्वांना एकदम प्रसन्न वाटत आहे, गारगार वाटत आहे आणि एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटत आहे. अशा सर्वांच्या प्रतिक्रिया आहेत. आंघोळ आम्ही ऑलमोस्ट सर्वांनी केलेली आहे धबधब्याखाली आणि इथून आता निघत आहोत. हा रस्ता आहे खडतर रस्ता. इथून बघा पायवाट पण नाही आहे. दगडांच्या वर पाय ठेवून आम्हाला इथून मार्गक्रमण करावं लागत आहे. यस, तर असा आहे हा बसाली वॉटरफॉल. पाणी तेवढं झालेलं नाहीये त्यामुळे drums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. आम्ही फिरायला आलो आणि पाऊस होणार नाही असं होऊ कसं शकतं. आम्ही आता निघालोय आणि पावसाने हजेरी लावलेली आहे पुन्हा एकदा. पण बरं आहे की आम्ही परत निघत असताना पाऊस आलेला आहे, तेवढं बरं आहे. आमचा एन्जॉय करून झालेला आहे. आता आम्ही परतीच्या मार्गाला आहोत. Under the boughs where shadows play, the wind hums पाऊस परत एकदा तट धरत आहे आणि आम्ही भर पावसात इथे भिजत आहोत. येस 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 येस. पण छोटासा धबधबा आहे तरी फॅमिली सोबत येण्याचा आनंद वेगळा आहे. छोटासा धबधब्यात खूप छान असा
तुम्ही वन डे ट्रिप करू शकता जर तुम्ही बऱ्हाणपूरच्या आसपास एखादं स्पॉट बघत आहात.